हा ओरिजिनल हापूस, हा सॅफ्रॉन कलर आहे आणि हा झाडावरच पिकलेला आहे. आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये झाडावर पिकलेले हापूस आंबे आहेत. कोकणातल्या हापूसला डुप्लिकेट हापूसपासून वाचवण्यासाठी 2018ला GI टॅगिंग मिळालं. आता हे GI टॅगिंग म्हणजे काय? GI टॅगिंग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. ज्या ज्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार तिथला जे फळ आहे त्या फळाची रिकॉग्निशन म्हणजे त्याचं रेप्युटेशन कमी न व्हावं यासाठी GI टॅगिंग मिळतं. म्हणजे नागपूरची संत्री घ्या, नाशिकची द्राक्ष घ्या, जळगावची केळी घ्या, आणि सर्वांना GI टॅगिंग आहे. तसंच आपल्या कोकणातल्या हापूसला GI टॅगिंग मिळालं आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, काही ॲग्रिकल्चर संस्था यांच्या प्रयत्नाने या हापूसला GI टॅगिंग मिळालं. म्हणजे खोट्या हापूसपासून आपला ओरिजिनल हापूस वाचू शकतो. इंटरनॅशनल रिकॉग्निशन चांगलं मिळतं. त्यासाठी QR कोड असतो. हा QR कोड जर स्कॅन केला तर संपूर्ण त्या आंब्याची हिस्ट्री आपल्याला मिळते. आंतरराष्ट्रीय मान्यता मिळते, मार्केट चांगलं मिळते, आपल्या हापूसला भाव चांगला मिळतो. ही झाली GI टॅगिंगची परिस्थिती. परंतु ओरिजिनल हापूस ओळखायचा कसा? आजकाल कर्नाटकी हापूस भरपूर मार्केटमध्ये येतो, त्यामुळे आपल्या हापूसची डिमांड कमी होते. जर GI टॅगिंग असेल आणि दुसरी जर लोक आपल्या हापूसच्या नावाखाली डुप्लिकेट हापूस रत्नागिरी किंवा कोकणचा हापूस विकत असतील तर आपण त्यांच्यावर केस करू शकतो. पण नॉर्मल माणसाने करायचं काय? हापूस ओळखायचा कसा ओरिजिनल का नाही? 2 पद्धती आहेत. ओरिजिनल हापूसचा आतमध्ये सॅफ्रॉन म्हणजे भगवा कलर असतो. डुप्लिकेट हापूसला आतमध्ये पिवळा कलर असतो. सेकंड थिंग, हापूसला आतमध्ये फक्त पल्प असतो, शेरा नसतात, फायबर नसतो. दुसरा डुप्लिकेट हापूस किंवा दुसरा कोणताही आंबा घ्या त्याला शेरा असतात आणि यामुळं हापूसला राजा किंवा स्पेशल रिकॉग्निशन आहे. मी कापून दाखवतो. आमच्या इथला हा जो कर्जतचा हापूस, आता संपूर्ण भाचे मंडळी आमचे हापूस आणि आंब्यांचा आनंद घ्यायला फार मोर आलेले आहेत. लेट अस सी आमच्या इथला हापूस ओरिजिनल हापूस आहे. हा आतमध्ये कसा दिसतोय? लेट अस सी, आय विल शो यू. हा पहा, हा ओरिजिनल हापूस, हा सॅफ्रॉन कलर आहे.